सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, सर्व प्रमुख पदाधिकारी मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित मला या मी आयोजलेल्या एक ध्येयाप्रती आणि जो काही मी एक उद्दिष्ट घेऊन पुढे निघालो त्याच्या प्रती मला शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि मला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित सर्व माझी भावंड मंडळी, सर्व वरिष्ठ मंडळी, सर्व माझ्या माता भगिनी, खरं तर आज हा कोणताही राजकीय व्यासपीठ नाहीये, मातेच्या चरणी की जी ज्या सृष्टीची निर्माती आहे, चराचराची पालन करते आहे, आपली दिनचर्या, आपले दैनंदिन व्यवहार तिच्याच आशीर्वादाने आपल्या मुलाबाळांवर, आपल्या संसारावर तिच्या कृपाशीर्वादाने सर्वच घडत असतं. आणि जेव्हा एवढं मोठं कार्य आयोजलेलं आहे तेव्हा त्याचा शुभारंभ त्या मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करावी या उद्देशाने आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. मित्रांनो, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पेठ सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी माझ्या हाती धगधगती मशाल दिलेली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला आणि सर्वात महत्वाचा पक्ष असलेल्या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी मला जाहीर करून त्याद्वारे एक मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर देण्यात आलेली आहे. या मतदारसंघातील तरुणांचे अनेक प्रश्न आहेत, या मतदारसंघातील तरुणांच्या अनेक आशा आकांक्षा आहेत, ज्यांना इथे दर्जात्मक रोजगाराची हमी हवी आणि जे काही जगराहटी बदलत्या जागतिकीकरणाचे किंवा ज्याला औद्योगिकरणाचे जे काही नियम बदलत आहेत त्याच्या ज्या आशा आकांक्षा तरुणांमध्ये आहेत त्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी मी स्वतःवर मानतो. या खारेपाड्यातील अनेक शेतीविषयक, पाणीविषयक अनेक प्रश्न आहेत की जे मूलतः फक्त नियोजनाचे प्रश्न आहेत. कारण आपण कोकणात राहतो, इथे पाऊस भरपूर पडतो, पाणी मुबलक उपलब्ध आहे, परंतु तरी देखील खारेपाड्यामध्ये पाण्याचा टंचाई किंवा तुटवडा आपल्याला इथे जाणून येतो. हा फक्त नियोजनाचा अभाव आहे आणि कोणतंही नेतृत्व जे एवढी मोठी जबाबदारी घेऊन पुढे येतं त्याचं ते कर्तव्यच असतं की असं नियोजन पद्धतीने आपल्या सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या घराघरामध्ये पाणी कसं पोचेल हे त्या नेतृत्वाची जबाबदारी असेल. आणि निश्चितच ही माझी प्राथमिकता आणि सर्वप्रथम माझी जबाबदारी असेल. आज आपल्या खारेपाटाच्या या खाऱ्या मातीची एक खासियत आहे की इथला प्रत्येक घटक किंवा इथला प्रत्येक शेतकरी हा जागृत आहे आणि तो लढवय्या आहे. इथे कोणताही अन्याय कधीही सहन केला जात नाही. अनेक जे काही प्रकल्प येतात ते आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु इथला प्रत्येक शेतकरी एवढा सजग आहे की त्याच्यावर कोणीही कोणताही प्रकल्प लादू शकत नाही. आणि अशा प्रश्नामध्ये शेतकऱ्यांचे जेवढे काही प्रश्न असतील, जेवढ्या काही समस्या असतील त्या विधिमंडळाच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी देखील मी नेहमीच कटिबद्ध असेल, एवढं देखील मी आजच्या दिवशी आश्वासन देतो. आपल्या या खारेपाटामध्ये जेव्हा महामार्गातून आपण जेव्हा प्रवेश करतो त्यावेळी काही स्मूथ एंट्रीचे वेगळे प्रश्न आहेत की तिथे खरं तर एवढ्या मोठ्या खोऱ्याला आतमध्ये शिरताना तिथे सबवेच्या माध्यमातून, बायपासच्या माध्यमातून प्रवेशद्वार असणं गरजेचं होतं, परंतु त्या ज्या काही नियोजनाच्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या देखील आम्ही सोडवण्यासाठी देखील माझा प्रयत्न असेल. अनेक प्रश्न आहेत. मी जेव्हा राजकीय व्यासपीठावरून त्या सगळ्या गोष्टींचं माझं विजन मांडेल की अगदी प्रत्येक घटकाप्रती किंवा प्रत्येक जे काही विकासाचे घटक आहेत त्याप्रती माझं विजन मी प्रत्येक येत्या पुढच्या 20 दिवसामध्ये तुम्हा सगळ्या मंडळी समोर मांडणारच आहे. फक्त एवढं सांगतो, अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आहे माझा. सर्वसामान्य घरातील एक व्यक्ती की ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु काहीतरी वेगळं करायचंय आपल्या समाजासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी की आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा
काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे आणि आपण या समाजाचे या मातीचे काहीतरी देणे लागतो या एकाच प्रामाणिक भावनेने मी पुढे निघालोय आणि तुम्ही सर्व मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या पाठी एकवटलात यातूनच तो माझा प्रामाणिकपणा तुम्हाला सगळ्या मंडळींपर्यंत पोहोचतोय. मित्रांनो फक्त एवढंच म्हणतो की मातेचा आशीर्वाद घेऊन आपण या कार्याचा शुभारंभ केलेला आहे. पुढचे 20 दिवस आपल्या सगळ्यांच्याच परीक्षेचे असणार आहे कारण आपण अत्यंत सगळेजण कोणी इथे फार मोठे पुढारी नाहीये. प्रत्येक जण जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. यातील कित्येक जणांना तर कोणतीही राजकीय अस्मिता नाहीये किंवा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. फक्त आपल्या कुटुंबातील एक भाऊ कोणतीतरी जबाबदारी घ्यायला निघालाय आणि त्याला पाठिंबा दिल्यावर आपल्या भविष्याची आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची काहीतरी नक्कीच चांगलं या माध्यमातून होईल हीच आशा फक्त सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून बरेच जण त्या उद्देशाने माझ्यासोबत निघालेत. मी एवढंच म्हणतो की निश्चितच तुम्हाला फक्त एवढीच ग्वाही देतो की माझ्याकडून तुमची कोणतीही निराशा होणार नाही. तुम्ही सगळेजण बघताय मी प्रचंड मेहनत घेत असतो. प्रत्येक बाबतीत मी प्रचंड मेहनत घेत असतो. मला जेवढं शक्य आहे मी ते सर्वसामान्यांच्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या ज्ञानाने माझ्या अनुभवाने माझं जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेटवर्क आहे माझं जे काही कॉर्पोरेट नेटवर्क आहे की त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जेवढं काही करता येईल ते आजपर्यंत करत आलोय. फक्त त्याला कुठेतरी त्या पदाची आणि त्या कुठेतरी आमदारकीच्या ताकदीची फक्त गरज वाटत होती आणि म्हणूनच मी फक्त पुढे निघालोय आणि त्यासाठी म्हणून फक्त तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा जोरदार माझ्या पाठीशी लावतो एवढीच धन्यवाद गोविंद साहेब.